आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्वाची बातमी, किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झालेत। संभाजी छत्रपतींच्या हस्ते रायगडावर महापूजा होणार आहे आणि किल्ले रायगडावर सकाळपासूनच मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे। 21 सरपंच काल ज्यावेळेला सोहळ्याला सुरुवात झाली त्यावेळेला उपस्थित होते आणि आज या ठिकाणी अतिउत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। किल्ले रायगड हा शिवभक्तांनी फुलून गेलेला आहे। विविध किती काम मोठं असलं तरी इथं नतमस्तक झाल्याशिवाय त्या कामाला जायचं नाही, या निर्णयाने खरं तर मी इथं आलो। आणि माझ्याबरोबर प्रवीण दादा सुद्धा आहेत, तसंच आपले सांगोल्याचे देशमुख साहेब सुद्धा आहेत। अशा पद्धतीने इथे आम्ही सर्वजण लाखो लोकांच्या बरोबर इथं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। तुम्ही जर बघितलं तर त्यांनी जे जीवन जगलं त्याचं 1% तरी जीवन आपण जगू शकलो तर खूप मोठं परिवर्तन आजच्या काळामध्ये आपण करू शकतो। नक्की छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा ज्या पद्धतीनं रायगडावर हा सोहळा साजरा होतो तशाच पद्धतीनं कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरात देखील हा सगळा सोहळा आहे तो होणार आहे। आपण बघतोय आता या ठिकाणी शाही लवाजमा जो आहे तो देखील आलेला आहे आणि या सगळ्या सोहळ्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। मराठा लाईफ इन्फंट्रीचा बँड जो आहे तो देखील आहे, पोलीस बँड, अशा सगळ्या उत्साही वातावरणामध्ये हा सगळा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो होणार आहे। शाहू छत्रपती हे खासदार 2 दिवसापूर्वी ते खासदार झाले आणि त्यानंतर हा पहिलाच सोहळा न्यू पॅलेसवर होतो आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह शिवप्रेमींमध्ये देखील आहे आणि त्याची अनुभूती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी काही वेळामध्ये शाहू छत्रपती स्वतः या ठिकाणी येतील आणि यशराजे छत्रपती जे आहेत, मालोजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव, त्यांच्या हस्ते हा सगळा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो या न्यू पॅलेसवर होणार आहे। खरं तर गेल्या वर्षीपासून न्यू पॅलेस परिसरामध्ये हा सगळा शिवराज्याभिषेक सोहळ्याची परंपरा सुरू